सिन्नर ठाणगाव मार्गावरील बस सेवा वेळेवर सोडली जात नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर आगार प्रमुखांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। सिन्नर ठाणगाव मार्गावर सकाळी 8:30 आणि 10:30 तसेच दुपारी 1 ते 3 आणि संध्याकाळी 6 वाजता शालेय विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असल्याचे समोर आले आहे। बस वेळेवर न सुटल्याने विद्यार्थ्यांसह वृद्ध, महिला, शेतकरी आणि इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सिन्नर आगार प्रमुख हेमंत नेहरकर यांची भेट घेत निवेदन सादर केले। बस सेवा नियमित आणि वेळेवर सुरू करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सिन्नर, ठाणगाव, डुबेरे, पाडळी, आशापूर, डुबेरवाडी, हिवरे आणि पिपळे या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर या बस सेवेवर अवलंबून असल्याने प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। बस सेवा नियमित आणि वेळेवर सुरू होणार का याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, ठाणगाव।